नमस्कार मित्रांनो, मी यशदीप आजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सोमवारी मार्केटमध्ये काय होणार आहे? सविस्तर पद्धतीने आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं व्यवस्थित पद्धतीने लेवल समजून घेणार आहोत, प्राइस ॲक्शन समजून घेणार आहोत आणि सेटअप कशा पद्धतीने बनतात आहे. आज मार्केटची जी क्लोजिंग आहे त्याच्यानुसार मार्केटमध्ये काय सेटअप बनतोय, प्राइस ॲक्शन काय बनतेय, इम्पॉर्टंट डिमांड सप्लाय झोन काय आपल्याला बघायला मिळतं, तर याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. ओके, आजची मार्केटची प्राइस ॲक्शन बघून असं वाटतं की सोमवारी एक चांगला मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आता ती कोणती प्राइस ॲक्शन बनतीये, कुठली प्राइस ॲक्शन मार्केट दाखवतंय, हे आपण पुढे ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बघूयाच. त्याच्यापूर्वी ॲनालिसिस करण्यापूर्वी खूप लोकांचे क्वेश्चन होते की CAS, ओके, क्लोजिंग ऑप्शन सेशन, हा जो काही सेशन आहे याने सगळ्यांचं डोकं फिरवलेलंच आहे ऑलरेडी. परंतु या सेशनला कसं हँडल करायला पाहिजे, या सेशनमध्ये काम करायला पाहिजे का काही दिवस मार्केटपासून लांब राहायला पाहिजे, असे भरपूर लोकांचे क्वेश्चन होते. एक 5 मिनटं द्या फक्त, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो आणि तुम्हाला त्या गोष्टी कशा वाटतात हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आता याच्या अगोदर जर बघितलं तर मार्केटमध्ये 3:30 पर्यंत व्यवस्थित मार्केट चालत होतं. आताही मार्केट चालतंय व्यवस्थितच. आज मी आवर्जून सगळे प्रीमियम बघत होतो, मार्केटचा मोमेंटम बघत होतो, फ्युचरचा चार्ट बघत होतो आणि प्रीमियम बघत होतो. 3 वाजेपर्यंत व्यवस्थित पद्धतीने मार्केट चालू होतं. प्रीमियम देखील तशा पद्धतीने मोमेंटम करत होते. परंतु 3च्या नंतर, ओके, 3च्या नंतर मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी तर वाढतेच आहे, परंतु जे प्रीमियमचे इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहेत, प्रीमियमचा थीटा आहे, प्रीमियमचा जो डीके होणारा पार्ट आहे ना, ओके, तर त्या गोष्टीमध्ये थोडंसं मिसबॅलन्स बघायला मिळत आहे आणि 10 ते 15 मिनटं मार्केट काही वेळासाठी बंद केलं जातं आणि त्याच्यानंतर जी क्लोजिंग असते ती डायरेक्ट आपल्याला चार्टवरती बघायला मिळते. त्यामुळे जो ब्लाइंड स्पॉट निर्माण झाला आहे ना, त्या ब्लाइंड स्पॉटमध्ये काम करणं खूप अवघड आहे, खूप कठीण आहे. ओके, सो त्याच्यामुळे वेळ आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 9:15 पासून तर 3 वाजेपर्यंत इथे मार्केट रेग्युलर पद्धतीने चालते. त्यामुळे CSला जे काही तुम्ही डोक्यात घेतलं असेल, जी काही तुम्हाला शंका असतील, तर त्या शंका तिथे थोड्याशा तुम्ही 3 वाजेपर्यंत मार्केट आहे व्यवस्थित पद्धतीने चालते. त्यामुळे पुढचा विचार नका करू, 3च्या पुढचा विचार नका करू, कारण की 3च्या पुढचा विचार करण्यासाठी मी खूप गोष्टींचा अभ्यास केला. मलाही तितक्याशा गोष्टी काही कळायला नाहीत. ओके, त्यामुळे जी गोष्ट अजून स्टेबल झालीच नाही आहे, तर त्या गोष्टीवरती अभ्यास करण्यात पण टाईम वेस्ट करण्यासारखं आहे. ओके, स्टेबल म्हणजे काय, की ज्या गोष्टी अजून व्यवस्थित पद्धतीने समजलेल्या नाहीत, ज्यांनी तयार केलं त्यांना तरी समजलं की नाही, मला हाच क्वेश्चन पडला मुळात तर. कारण की काय होतं की प्रत्येक म्हणजे जी स्ट्राईक प्राईज असते ना, ती स्ट्राईक प्राईज अशी कशी पण बनलेली नसते. त्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू, इंट्रेन्सिक व्हॅल्यू बनून ती स्ट्राईक प्राईज बनलेली असते. जर कालचं उदाहरण घेणार तर काल सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि 3:15 3 वाजून 20 मिनिटानंतर जो प्रीमियम 120 130 रुपयाला पाहिजे होता, तो प्रीमियम 330 340 रुपयाला होता. म्हणजे एक्स्ट्रा व्हॅल्यू होते त्याच्यामध्ये 200 पॉईंटची. ओके, असं काहीसं कन्फ्युजन आहे. जे लोकांना बऱ्यापैकी नॉलेज आहे मार्केटचं किंवा ज्या लोकांना खूप ॲडव्हान्स नॉलेज आहे त्यांना ह्या गोष्टी थोड्याशा समजल्या असतील जे काही मी सांगतोय ते. ओके, त्याच्यामुळे 9:30 ते 3 इतकंच मार्केटचा विचार करायचा आहे, पुढचा मार्केटचा विचार करायचा नाही. एक गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला. आता खूप लोकांचं असं होतं की सर याच्यामध्ये काम करायला पाहिजे का नाही. बघा, काम करायचं आहे नाही करायचं तो तुमचा प्रश्न आहे, परंतु लक्षात घ्या की 9:30 9:15 ते 3 वाजेपर्यंत मार्केट रेग्युलर पद्धतीने चालते. तुमच्याकडे जर व्यवस्थित मार्केट रीड करायचं नॉलेज असेल, मी काय बोलतो ते समजून घ्या व्यवस्थित. तुमच्याकडे व्यवस्थित मार्केट रीड करायचं नॉलेज असेल, तुम्हाला प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजत असेल आणि तुम्हाला मार्केटचे चार्ट ॲनालिसिस व्यवस्थित समजत असतील, तर तुम्ही मार्केटला व्यवस्थित पद्धतीने ट्रॅक करू शकता.
आणि त्याच्या सोबतीलाच मग हे सांगतच आलेलं आहे की रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट ह्या गोष्टी देखील तितक्याच गरजेच्या आहेत. आणि ह्या 2 गोष्टी समजल्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती सायकोलॉजी. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी इतका वेळ घेतला नव्हता, कारण की काही लोकांचे कमेंट होते की सर तुम्ही तुमचं जे 10 ते 15 मिनिटाचं जे पहिलं नॉलेज असतं ना, ते आम्ही खूप वेळा ऐकले, आता ते नका सांगू आम्हाला. परंतु त्यांना ही गोष्ट समजत नाही की नवीन-नवीन लोकं जॉइन होतात त्या चॅनलवरती आणि व्यवस्थित गाईडन्स त्यांना मिळणं गरजेचं आहे. कारण की मार्केटला काय केलंय ना, खूप हवा करून ठेवलेलं आहे. बघा मार्केटला इतका हवा केला ना, असं वाटतंय की पाळण्यातलं उठलेलं बाळपण हे मार्केट, कारण असं प्रेझेंट केलेलं आहे मार्केटला सोशल मीडियावरती. परंतु जर खरं सांगायचं झालं, तर मार्केट हे खूप, खूप, खूप अवघड गोष्ट आहे. तुम्हाला जर याचं नॉलेज नसेल, त्याच्यामध्ये काम करण्यात कुठलंही लॉजिक नाही आहे. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये कामच करायचं असेल, तर त्याच्यासाठी पुरेपूर मार्केटचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. ओके. मग आता हे जर नॉलेज तुमच्याकडे असेल, तर 9:15 ते 3 वाजेपर्यंत मार्केट व्यवस्थित रेग्युलर पद्धतीने चालतं. त्याच्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला काम करायचं आहे, नाही करायचं ती तुमची मर्जी आहे. ओके. आता आणखी एक गोष्ट म्हणजे की सी-एसचा काही बेनिफिट आहे, काही ॲडव्हांटेज आहे, काही डिसॲडव्हांटेज आहे. बघा आत्ता जर बघितलं, तर ते सगळीकडनं डिसॲडव्हांटेजच दिसतोय. ओके. कारण की काय होतं की झिरो हिरोच्या नादात लोकं पहिले करायचे. ओके. अजूनही काही करत असतील. परंतु लक्षात ठेवा की जी चार्ट आपल्याला रीड करता येत नाही, जो मोमेंटम आपण म्हणू शकतो की बाय चान्स होणार आहे. त्या मोमेंटमवरती डिपेंड राहणं गरजेचं नाहीये. ओके. जी मोमेंटम आपल्याला माहीतच नाही कशी येणार आहे, त्या मोमेंटमवरती डिपेंड राहणं गरजेचं नाही. आता जी मोमेंटम आपल्याला माहिती आहे, आपल्या रूल्सप्रमाणे बनते, आपल्या प्रायझॅक्शन सेटअपप्रमाणे बनते, त्याच्यावरती आपण रिस्क मॅनेजमेंट करून काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु डोळे झाकून जर तुम्हाला चालायला लावलं, तर मग आपल्याला चालता येणार आहे का? बिलकुल पण नाही चालता येणार आहे. तसंच आहे, ज्यावेळेस मार्केट बंद होतं 10 मिनिटासाठी, त्याच्यानंतर मार्केट चंद्रावरती ओपन होतंय का कुठं जमिनीत पाताळात ओपन होतंय, ह्याचाच जर आपल्याला अंदाज नसेल, तर मग याच्यामध्ये 3च्या नंतर काम करणं खूप अवघड आहे. आणि आणखी एक गोष्ट याच्यामध्ये असं नाही की तुम्ही ऑप्शन बायर आहात तर तुम्हाला ॲडव्हांटेज आहे किंवा तुम्ही ऑप्शन सेलर आहात तर तुम्हाला ॲडव्हांटेज आहे. नाही. इकडे जर बघितलं तर ऑप्शन सेलरला देखील तितकेच प्रॉब्लेम येतात आहे. म्हणजे मला जर विचाराल तर ॲज अ ऑप्शन सेलर मी मार्केटमध्ये काम करतो आणि लास्टचे म्हणजे निफ्टीची एक्सपायरी म्हणा, सेन्सेक्सची एक्सपायरी म्हणा, दोन्ही एक्सपायरीमध्ये असं झालं होतं की कशासाठी आपण याच्यामध्ये काम केलं ह्या एक्सपायरीमध्ये. ओके. कारण की इतक्या खराब पद्धतीने मार्केट तिकडे ट्रॅव्हल झालं होतं. तर थोडंसं विचार करा यावरती. कारण की काय आहे की काही गोष्टी मार्केटमध्ये नवीन येतात आणि त्या गोष्टी ॲडॅप्ट करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. ओके. 15, 20, 25 एखादा महिना थोडंसं मार्केटला ऑब्झर्वेशन करा आणि शक्यतो 3च्या नंतर मार्केट बघण्याचं टाळा. 3च्या आधीच काय आपला बोजा बिंडाळा असेल तो बांधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. ओके. रूमच्या बाहेर, लॅपटॉपच्या समोरून बाहेर पडा, स्क्रीनच्या समोरून बाहेर पडा. ओके. आणि आणखी एक गोष्ट होती की सर 3 PM सेटअप खूप लोकांचं क्वेश्चन होतं. जवळ-जवळ 100 कमेंट असतील त्याच्यावरती 3 PM सेटअप. तर सध्याच्या ज्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळते 3 PM वरती मोमेंटम बघायला मिळत नाही. त्यामुळे 3 PM वरती जर तुम्ही काम करत असाल, 3 PM सेटअपचं जर तुम्ही सेटअपवरती जर तुम्ही काम करत असाल, तर काही काळासाठी थोड्या वेळासाठी तो मोमेंटमच नाही तर त्याच्यामध्ये काम करण्यात काही लॉजिकच नाही. ओके. सो ते एक विचार करू शकता. आता जे लोकं खूप नवीन आहेत, ज्यांना बिलकुलही मार्केटचं नॉलेज नाहीये, त्यांनी फक्त मार्केटला बघत बसा. बघत बसा. महिना, दीड महिना बघत बसा. ज्यांना खरोखर मार्केटमध्ये काम करण्याची इच्छा आहे ना, पेशन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. ह्याच्यामध्ये खूप गरजेचं आहे तुमचे पेशन्स कसे आहेत, की मार्केटचं नेचर समजतं त्यामधनं. ओके. नाहीतर एखादा ब्रेक जरी घेतला तरी काही नव्हतं. परंतु काय आहे, की कमी लॉट साईजवरती जर आपण काम करत राहिलो, आता तुम्हाला करायचं नाही तुमचा प्रश्न आहे. परंतु ॲज अ ऑप्शन सेलर मार्केट कशा पद्धतीने रिॲक्शन करते हे मी त्यातनं बघतोय. ओके. सो थोडंसं बघितलं तर इकडे आपल्याला रिस्क मॅनेजमेंटचं काम करणं गरजेचं आहे. आणि आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला मार्केट व्यवस्थित माहीत नसेल, मार्केटचं नॉलेज नसेल, तर या मार्केटमध्ये काम करणं म्हणजे
खूप 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 अवघड गोष्ट आहे. त्याच्या आधी व्यवस्थित नॉलेज घ्या. मार्केटमध्ये कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे शिकण्याची, त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. शिकल्यानंतर मार्केटमध्ये प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसनंतर स्किल डेव्हलप करा. स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि स्मार्ट होण्याचा प्रयत्न करा. कारण की ज्या पद्धतीने या स्टॉक मार्केटची मार्केटिंग झाली आहे ना, खूप विचित्र पद्धतीने झालेली आहे. सोशल मीडिया असा एक प्लॅटफॉर्म आहे, जिकडं काहीही तुम्हाला बघायला मिळतं आणि त्यातलाच एक प्रकार हा झालेला आहे. त्यामुळे जितकं दिसतंय तितकं सोपं नाही आहे आणि याच्यामध्ये खूप लोकांचे करिअर खराब झालेले आहे. ओके. आता तुम्हाला ते काही सांगण्याची गरज नाही, ते तुम्ही तितके हुशार आहातच आहे. त्यामुळे मार्केटमध्ये काम करताना, मार्केटमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल, तर प्रत्येक स्टेप ही व्यवस्थित बघून टाकणे गरजेचं आहे. आता खूप लोकांना शिकण्याची इच्छा असते, परंतु चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही शिकायला. कुठून सुरुवात करावी हे कळत नाही, कोणाकडून शिकावे हे कळत नाही. याची सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप कोर्समध्ये मिळतील. तुमची जर खरंच शिकण्याची इच्छा असेल, तर आवर्जून जॉईन करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे, ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये आवर्जून शेअर करा. आज पण खूप चांगल्या पद्धतीचे 1-2 सेटअप बघायला मिळाले. आता ते कोणाला पकडता आले, कोणाला नाही, कोणाला प्रायजेक्शनचं नॉलेज होतं, कोणाला नव्हतं. हे त्यातनं तुम्हाला समजून जाईल, की तुम्ही किती कच्चे आहेत किंवा किती पक्के आहात. ओके. आता 2 मिनिटात तुम्हाला दाखवतो, कारण की लिंक कुठे आहे खूप लोकांना समजत नाही. हा आपला चॅनल. याच्यावरती कुठल्याही रिसेंट व्हिडिओवरती क्लिक केलं, तुम्हाला अशा पद्धतीचा एक व्हिडिओ ओपन होईल आपला यूट्यूबचा. यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली जर बघितलं तर हे मोर आहे, याला बोलतात डिस्क्रिप्शन. इकडे क्लिक केल्यावरती तुम्हाला इकडे बघायला मिळते प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स, ही त्याची लिंक आहे. ओके. या लिंकवरती क्लिक केलं की अशा पद्धतीने पेज ओपन होईल. तर या लिंकवरती तुम्हाला काय बघायला मिळते, लर्निंग ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन सेटअप. इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. इकडे क्लिक केल्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्यानंतर लगेचच्या लगेच तुमच्या मेलवरती कोर्सचा ॲक्सेस येईल. तिकडून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता कोर्सचे. किती व्हिडिओ आहेत? 19 व्हिडिओ आहेत. ओके. 19 व्हिडिओ आहेत. 19 लेसन आहेत. ड्युरेशन काय आहे? पूर्ण 1 वर्षाचं ड्युरेशन आहे. ओके. कोर्सची लँग्वेज जर बघितली तर कोर्सची लँग्वेज मराठीमध्ये आहे. बघायला मिळते तुम्हाला इकडे मराठी. ओके. आणि हे सगळे लेसन्स आहेत. तर या लेसनमध्ये प्राइस ॲक्शन तर शिकवलेलीच आहे, सेटअप तर शिकवलेलीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी आहेत, तर तुम्ही व्यवस्थितपणे शिकून घ्या. ओके. म्हणजे कॅन्डलस्टिकपासून शिकवले, कप अँड हँडल, फ्लॅग अँड पोल, हेड अँड शोल्डर, एम पॅटर्न. ओके. MW पॅटर्न. आज मार्केटमध्ये दोन्ही पॅटर्न झाले होते. एम पण झाला होता, डब्ल्यू पण झाला होता. कोणाकोणाला समजलं आहे, कोणाकोणाला नाही समजलं, लक्षात ठेवा आणि कमेंट आवर्जून करा. आता काय होतं की हे पॅटर्नची नावं तुम्ही खूप वेळा ऐकलेली आहेत. ओके. ही पॅटर्न जे दिसतात ना, याची नावं तुम्हाला खूप वेळा ऐकलेली आहेत. तुम्ही सेटअप ऐकले असेल, तुम्ही प्राइस ॲक्शनचे नाव ऐकले असेल, परंतु प्रत्येक पॅटर्न कसं काम करतो, त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर किती आहे, त्याचा मोमेंटम किती आहे, ओके, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. आणि ज्या मित्रांना पॅटर्न माहिती होते, परंतु त्याच्यावरती काम कसं करायचं होतं, हे जर माहीत नसेल ना, तर ज्या मित्रांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअपचा कोर्स केला ना, ते पण त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकतात, की तुम्ही पॅटर्न तुम्हाला माहिती होते, परंतु प्रत्येक पॅटर्नवरती कसं काम करू शकतो आपण, हे तुम्हाला माहिती नसणार आहे. परंतु आता माहिती झालेलं असणार, कारण तुम्ही कोर्समध्ये ते शिकलेलं असणार आहेत. ओके. काही लोक फक्त शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न करतात. त्यांना एज्युकेशनचं कुठलंही घेणं देणं नसतं. मग असे लोक काय करतात, खाली कमेंट करतात, की सर डायरेक्ट लेवल सांगा ना, कशाला हे रामायण महाभारत शिकवताय आम्हाला. ओके. सो लक्षात ठेवा, की तुम्हाला स्वतःला आलं पाहिजे. दुसऱ्यांवरती जर तुम्ही डिपेंड असाल, तर तुम्ही या मार्केटमध्ये काम करण्याच्या लायकीचे नाही आहेत. त्यामुळे एज्युकेशन असेल तरच याच्यामध्ये काम करा, नसेल तर दुसरी कामं भरपूर आहेत, तिकडे जाऊन काम करा. ओके. तर आय होप तुम्हाला ही गोष्टी समजल्या असतील. येऊ या चार्टवरती. निफ्टी 5 मिनिटात चार्ट आहे. ओके. मार्केट जर बघितलं तर मार्केटच गॅप डाऊन ओपन झालं होतं. बघा, काल याची कॅन्डल खूप छोटी होती, परंतु सेन्सेक्सची जर कॅन्डल बघितली तर खूप मोठी होती, कारण की काल सेन्सेक्सची एक्सपायरी होती. आणि आज जर बघितलं तर आज पण थोडंसं आपल्याला कॅन्डल छोटीच बघायला मिळते. म्हणजे ज्या पद्धतीने इकडे कॅन्डल होत्या ह्या मोठ्या, थोडं जर बघितलं तर थोडं याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होताना आपल्याला दिसायला लागले. ओके.
जो काही गॅप मोठे मोठे दिसत होते ते आपल्याला आता थोडेसे कमी दिसायला लागले. ते बघा, आज जर इकडे बघितलं तर इकडनं एक डबल बॉटम तयार झालं होतं या लेवलवरती. छोटासाच मोमेंटम इकडे देऊन गेला, परंतु ही एक प्राइस ॲक्शन इकडे बघायला मिळाली होती. निफ्टीमध्ये एक प्राइस ॲक्शन होती, सेन्सेक्समध्ये 2 प्राइस ॲक्शन बघायला मिळाले होते, 2 सेटअप बघायला मिळाले होते. त्यामुळे ज्याला व्यवस्थित प्राइस ॲक्शन तो नाही, डबल बॉटम इकडे आपल्याला बघायला मिळाला होता. एक छोटासा रिव्हर्सल बघायला मिळाला. त्याच्या आधी जर बघितलं तर तुम्हाला सेटअपचं नॉलेज, प्राइस ॲक्शन नॉलेज असेल तर आपण लेवल बघितली होती. कोणती लेवल होती? 24,600ची. 24,600च्या वरती गेलं, लेवल ब्रेक झाली, तिकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. आता खूप मोठा मोमेंटम नव्हता. ओके, काय होतंय की पहिली कॅन्डल बनतीये, ओके, आणि त्याचमध्ये मार्केट कन्सोलिडेशन करते. पहिली कॅन्डल बनते, त्याच्यामध्ये मार्केटमध्ये कन्सोलिडेशन. लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर खूप मोठा मोमेंटम बघायला मिळालेला नाही. परंतु सोमवारच्या दिवशी काय प्राइस ॲक्शन बनते ते समजून घ्या. इकडे जर बघितलं तर ही एक सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळते. कोणती लेवल आहे ही? या लेवलच्या आसपास. इकडे जर बघितलं तर 24,500च्या आसपास एक सपोर्ट आहे आणि इकडे एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. आता हे जे स्विंग आहे 24,580 या लेवलच्या वरती जर मार्केट निघत असेल ना, तर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. बघा, इकडनं ही जी कॅन्डल बनली होती, आता ही कॅन्डल क्लोजिंगची कॅन्डल होती आणि ही कॅन्डल आपण लास्ट टाइम बघितलं तर इग्नोर केलं होतं. परंतु इकडे जर बघितलं तर इकडे पण ही कॅन्डल बनली होती. जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा इग्नोर केलं होतं. परंतु आता इकडे जर बघितलं तर त्या कॅन्डलवरती काहीतरी बायर्स आपल्याला बघायला मिळत होते, कारण की ही फर्स्ट कॅन्डल होती. पहिल्यांदा अशी कॅन्डल झाली होती. त्यामुळे खूप काय होतं की टेक्निकली ग्लिच असेल किंवा फर्स्ट टाइम होतं, त्यामुळे चुकून झाली असेल तयार. परंतु त्याच्यानंतर काय झालं की मार्केटमध्ये तशा मोमेंटम बघायला मिळालेले आहेत. म्हणजे या लेवलवरती कुठे ना कुठे आपल्याला बाहेर बघायला मिळालेले आहेत. या लेवलवरती इकडे पण. ओके, तर ही जर ट्रेंड लाईन ब्रेक होती तर एक मोठा मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतो, जो की हा जो रेजिस्टन्स आहे या लेवलपर्यंत बघायला मिळू शकतो. आता मोठा का बोलतोय? कारण की इकडे जर बघितलं तर हे कन्सोलिडेशन, इकडे जर बघितलं तर हे कन्सोलिडेशन, आणि ह्या 2 दिवसाच्या कम्पेअरला जर बघितलं इतकी जर मोमेंटम आली तर ह्या 2 दिवसाच्या कम्पेअरला थोडासा मोठाच मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, मग त्याच्या लेवल काय बनतात ते समजून घ्या. शनिवार आणि रविवार मार्केटला सुट्टी आहे. वेळ वायाला जाऊन देऊ नका. जे पण काय तुमची कामं आहेत ती आवर्जून कामं करा. परंतु त्याचबरोबर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर लर्निंगवरती फोकस करा, आणि नसन करायचं तर एकदा कायमचं टाटा बाय बाय करून टाका. ओके, मग तुम्हाला जी पण काही कामं करायची तुम्ही ते कामं करायला मोकळे. आणि चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. 24,570ची क्लोजिंग आहे. लेवल जर बघितलं तर ही रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते 24,590. डाऊन साईडला जर बघितलं तर थोडासा स्पेस आहे इकडे. 24,500चीच लेवल इकडे बघायला मिळते. तर नो ट्रेडिंगची रेंज थोडीशी मोठी बघायला मिळते. का? त्याच्यामागं कारण पण आहे. ही जर बघितलं तर हा एक आजचा इंट्राडेचा सपोर्ट होता, आणि हा जर बघितला तर हा एक रिसेंटली स्विंगचा सपोर्ट होता, जो की 24,500 वरती होता. ओके, आणि 24,500 राऊंड लेवल पण आहे, आणि या लेवलवरती मध्येच मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन झालं. त्यामुळे ही एक रेंज म्हणजे 24,590 आणि 24,500 या 90 पॉईंटमध्ये मार्केटनी मल्टिपल टाईम कन्सोलिडेशन केलेलं आहे. आता याच्यामध्ये स्कोप काय आहे, हा आणखी थोडासा खाली येताना दिसू शकतो आपल्याला. कुठपर्यंत? 24,500 वरती. 24,500 वरती जर खाली स्लोली आला आणि या लेवलवरती काही बुलिश प्राइस ॲक्शन केली, ओके ओके, काही बुलिश सेटअप केला, तर इकडनं देखील आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. ही लेवल तर आपण बघितलेलीच आहे 24,590ची. परंतु जर तुम्हाला रिव्हर्सल माहिती आहे कसा येतोय किंवा रिव्हर्सलची प्राइस ॲक्शन तुम्हाला समजते, तर या लेवलवरनं देखील एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मोस्टली आपण काय करतो, नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स बघतो, नो ट्रेडिंग झोन सपोर्ट बघतो, तिथे काय प्राइस ॲक्शन बघायला मिळते त्याचा विचार करतो, आणि कधी कधी असं होतं की अशा लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, 24,500 राऊंड लेवलच्या, आणि त्या लेवलवरनं मार्केटने एक स्ट्रॉंग मोमेंटम अगोदर दिलेला आहे. म्हणजे या लेवलवरती काय एक डिमांड झोन तयार झालेला आहे, आणि मार्केट जर बघितलं तर मार्केट वरती जाते, खाली आल्यानंतर वरती पळते. बघा, इकडे वरती जाते,
म्हणजे डाऊन साईडला मार्केट टिकत नाही आणि त्याच्यानंतर जर मार्केट या लेवलच्या आसपास येत असेल आणि या लेवलवरती जर काही बुलिश प्रायजेक्शन बनत असेल तर या लेवलपासून देखील एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग तो दिवस काहीसा असू शकतो, इकडे असं बघायला की हा 24,500 इंट्राडेचा लो आपल्याला बघायला मिळू शकतो आणि हायर साईडला मार्केटची क्लोजिंग अशा पद्धतीने पॉसिबिलिटी हायर साईडला जाते. त्यामुळे थोडंसं मार्केट ओपनिंग कुठं होती ते बघणं गरजेचं आहे. ओपनिंग नंतर मार्केट कुठे प्राइस ॲक्शन करते, अगोदर इकडनं लेवल ब्रेक करतंय का खाली येऊन या लेवलची सपोर्ट घेते हे पाहणं गरजेचं आहे. इकडे सपोर्ट घेऊन 24,500ची जर लेवल ही जी सपोर्ट लेवल आहे ही जर मार्केट ब्रेक करत नाही आणि काहीसा राउंडिंग बॉटम तयार करून किंवा कपन हँडल करून कुठलीही बुलिश प्राइस ॲक्शन करून ओके त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला तो थोडासा मोठा आणि थोडासा ट्रेंडी दिवस बघायला मिळू शकतो. ओके, तर त्याच्या लेवल काय बनतं समजून घ्या. या लेवलपासून जर इकडे जर गेला तर काहीसा या लेवलवरती छोटासा रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर बघितलं 24,590, त्याच्यानंतर स्विंग आहे 24,636, आणखी एक स्विंग आहे 24,680. या लेवलवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. मग या लेवलवरती जर इथनं मोमेंटम येऊन जर या लेवलपर्यंत मार्केट जर येत असेल ना तर या लेवलवरती ट्रेड मॅनेजमेंट ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने ट्रेड मॅनेज केला जातो. ओके, तर त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित प्राइस ॲक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये शिकवलेल्या आहे. त्याच्यानंतर लेवल बघितलं 23,734, 24,775. इकडे करेक्शन करा 24,734 आहे. तर इकडनं जर मोमेंटम येत असेल ना तर या लेवलच्या वरती मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी ही कमी राहते. इकडनं येत असेल तर मग या ज्या 2 लेवल आहेत ना ह्या 2 लेवल देखील बघायला मिळू शकतात. आता मोमेंटम कुठून सुरुवात होतीये हे पाहणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला या लेवलवरती एक ट्रेंड लाईन आहे आणि इकडनंच नाही तर आणखी सुद्धा इकडे आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर काहीसं इकडनं ही आपल्याला ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, आणि इकडे जर बघितलं तर ह्या 2 ते 3 ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघितलं तर इकडनं अशा पद्धतीने म्हणजे काहीसं आपल्याला इकडे सपोर्ट बघायला मिळतो ज्यावरनं मार्केटने मल्टिपल टाइम बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. दिसतंय तुम्हाला. आता या स्विंगच्या खाली म्हणजे हा जो स्विंग आहे याच्यावरती बघितलं तर काय आहे राऊंड लेवल आहे याच्यावरती 24,500ची आणि तो नेट ट्रेडिंग झोनचा सपोर्ट पण आहे. परंतु ही जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीशा अशा पद्धतीने आपल्याला एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनताना दिसते. मग ही जर प्राइस ॲक्शन खालच्या साईडला ब्रेक होत असेल ना तर मग आणखी डाऊन साईडचे लेवल आपल्याला ओपन होताना दिसतील. मग हा जो मोमेंटम आहे आपल्याला कंटिन्युएशनमध्ये जाताना दिसू शकतो. मग त्याच्या काय लेवल बनतात ते आधी समजून घ्या. ओके, त्याच्या लेवल जर बघितल्या तर 24,500 तर एक छोटीशी लेवल आहे बिकॉज या लेवलवरती एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली होती. ओके, ही जी कॅन्डल आहे ना ही स्ट्रॉंग कॅन्डल होती. साधारण थोडंसं आपण लेवल इकडे ॲडजस्ट करूया. ओके, आता इकडनं एक मोमेंटम आलाय. या लेवलवरती एक सपोर्ट आहे. डायरेक्ट जर ब्रेक करत असेल तर मग इकडे रिस्क फॅक्टर हायर साईड जातो आणि प्राइस ॲक्शन अशा पद्धतीने काम करत नाही. जर तुम्ही प्राइस ॲक्शन व्यवस्थित शिकत असाल तर ही लेवल जर टप्पा खाऊन ब्रेक होत असेल ना म्हणजे 24,500 या लेवलवरती काही इकडे पुट रायटर आहे, इकडे काहीसा डिमांड झोन आहे. त्यांना थोडंसं ट्राय करू द्या वरती नेण्याचं. यांनी ट्राय केलं, मार्केटला वरती टिकवलं नाही आणि त्याच्यानंतर जर मार्केट परत जर खाली आलं तर तसं असतं ना, एखादा व्यक्ती असतो ओके, तो लोड घेतो आणि 3 समजा 5-5 किलोच्या पिशव्या आहेत त्या 15 किलो व्यवस्थित झेपलं, अजून एक पिशवी टाकली 20 किलोची तर मग तो काय करतो ही 20 किलोचीच फक्त खाली सोडत नाही, हे सगळं हातातलं सोडून देतो. बेसिकली जड झालं ते सगळं हातातनं सोडून देतो. तसंच आहे इकडे मार्केटमध्ये जे पुट रायटर आहे, जे बायर लोक आहेत त्यांनी मार्केटला पुश केलं आणि पुश करून जर नाही त्यांना वरती गेलं आणि परत जर अंगलट त्यांच्या ती मोमेंटम आली तर ते मग ते इकडनं सगळंच सोडून पळून जाणार आहेत. मग त्याच्यानंतर आपल्याला काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. बेसिकली हे मार्केटचं नेचर आहे की
दम लावला आपण, आपल्याला नाही झेपलं, आपण सोडून जातो, त्याच्यानंतरचा विचार करतो. ओके. ते मार्केटचं नेचर आहे. ते मार्केटचं नेचर तुम्हाला समजायला पाहिजे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी समजावण्याचा प्रयत्न करत असतो. काय लेवल आहे? 24,450 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं 24,400 आणि थर्ड लेवल 24,357. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इकडे पुट रायटर बोललो. पुट रायटर आणि पुट बायर याच्यामध्ये जमीन आसमानांचा फरक आहे. पुट रायटर म्हणजे आता पुट रायटर म्हणजे त्याचा व्ह्यू मार्केटला वरती ठेवण्याचा असतो, त्याला रायटिंग बोलतं. ओके. आणि पुट बायर म्हणजे मार्केट खाली येण्याचा त्याचा व्ह्यू असतो. तर ह्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन करू नका, कारण की खूप नवीन लोक कन्फ्युजन करतात. ज्यावेळेस मी OI डाटा एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस मी पुट रायटर आणि कॉल रायटर हे 2 गोष्टी सांगत होतो. तर पुट रायटर जर मार्केट जर खाली आलं तर पुट रायटर इथनं निघून जातील, असं काही मी तुम्हाला इकडे समजवलं होतं. त्यामुळे तिकडे 10 ते 15 क्वेश्चन होते की सर मार्केट जर खाली आलं तर पुट रायटरला तर चांगलं झालं ना. नाही, पुट रायटर म्हणजे मार्केटचा ज्याचा व्ह्यू अप साईडला असतो, म्हणजे साईडवेज टू अप साईडला असतो, तो असतो पुट रायटर. आणि ज्याचा व्ह्यू साईडवेज टू सेलर असतो तो असतो कॉल रायटर. ओके. हे रायटर लोक आहेत, त्या गोष्टी थोड्या समजून घ्या. 24,500ची जर लेवल ब्रेक होती तर आत्ताच आपण बघितलं लेवल 24,450, 24,400, 24,357. तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. आता 2 दिवस सुट्टी आहे मार्केटला. ओव्हरनाईट 2 दिवसामध्ये मार्केट गॅप अप गॅप डाऊन काय होतं हे थोडंसं समजून घ्या. पहिली गोष्ट, गॅप अप आणि गॅप डाऊन हे कोणालाही सांगता येत नाही, कोणालाही प्रिडिक्ट करता येत नाही. जर तुम्हाला कोण बोललं की मार्केट गॅप अप होणार आहे किंवा मार्केट गॅप डाऊन होणार आहे, तर मग त्याला एकतर त्याचं नॉलेज नाही आहे किंवा तो तुमच्यासोबत खोटं बोलतो. ह्या 2 गोष्टी आहेत. तुम्हाला खोटं बोलून तो इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या पद्धतीने मी अभ्यास करतोय मार्केटचा, ज्या पद्धतीने मी रिसर्च करतोय, गॅप अप गॅप डाऊन हे आपल्याला सांगता येत नाही. ओके. तर मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल या लेवलवरती, तर मग हा लेवल तर आहे सेलरचा. ओके. रेजिस्टन्स लेवल आहे. या लेवलच्या आसपास जर मार्केट ओपन होत असेल तर मार्केट काहीसा पुल बॅक घेऊन त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग बुलिश साईडला जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. नाहीतर हे मार्केट या रेंजमध्ये, निफ्टी जर बघितलं तर या रेंजमध्ये परत आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. ओके. गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास 24,500च्या, कारण की आता 24,570ला आहे, म्हणजे 70 पॉईंटचा जर गॅप डाऊन ओपन होत असेल या लेवलच्या आसपास, तर ओपनिंगमध्येच काहीसा असा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो जो की बुलिश साईडला जाताना दिसू शकतो. ओके. आणि या लेवलच्याही खाली जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर इकडे परत अजूनही सपोर्ट लेवलच आहे. मला दिसत नाही, मी इकडे दाखवतो. इकडे अजूनही काही सपोर्ट लेवलच आहे आणि ही कॅन्डल तुम्हाला दाखवते की इकडे बाहेर किती पॉवरफुल होते. तर या लेवलच्या जर काही गॅप डाऊन आसपास ओपन होत असेल, गॅप डाऊनमध्ये मार्केटमध्ये बुलिश जाण्याची पॉसिबिलिटी ओपनिंगमध्ये तरी जास्त बघायला मिळते. ओके. गॅप डाऊन नंतर खाली येण्याची पॉसिबिलिटी फर्स्ट हाफमध्ये किंवा फर्स्ट 1-2 तासामध्ये थोडीशी कमी आहे. मग इकडे ट्रॅपिंग होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. ओके. आय होप तुम्हाला निफ्टीच्या पूर्ण व्यवस्थित लेवल समजले असतील, ट्रेंड कसा राहू शकतो हे समजले असतील. जाऊया बँक निफ्टीकडे. आता मला माहिती 50% लोक इथपर्यंतच व्हिडिओ बघणार आहे, परंतु लक्षात ठेवा, बघायचा आहे ना बघायचा तुमचा प्रश्न आहे, परंतु ज्याला प्राइस ॲक्शन शिकायचं आहे ना तो संपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघेल. इकडे जर बघितलं तर किती सुंदर प्रकारे डबल बॉटम तयार झाला तो तुम्हाला मी दाखवतो. आणि हा खूप म्हणजे डबल टॉप आणि डबल बॉटम प्राइस ॲक्शन शिकवताना जवळजवळ 60 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. 60 मिनिटाचं डिस्कशन फक्त एम आणि डब्ल्यू पॅटर्नवरती झालेलं आहे. डबल बॉट आणि डबल टॉपवरती, डबल बॉटम आणि डबल टॉपवरती, म्हणजे इतक्या डिटेल्समध्ये शिकवलेलं आहे. एकदाच तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित समजल्या, तुम्हाला व्यवस्थित कळाल्या, त्याच्यानंतर तुम्ही मार्केटला थोडंसं प्रिडिक्ट करताना तुम्हाला समजेल की बाबा कुठून कसा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी असते. नाहीतर काय आहे की ऐकलाय फक्त डबल टॉप, ऐकलाय फक्त डबल बॉटम आणि त्या कन्सेप्ट तुम्हाला माहीतच नाही. ओके. तर त्या गोष्टी करू नका. मार्केटमध्ये प्रॉपर नॉलेज घ्या आणि त्याच्यासाठी व्यवस्थित पद्धतीने प्राइस ॲक्शन सेटलमेंटचा कोर्स तयार केलेला आहे. आता कोणाला वाटत असेल की सर किती त्या कोर्सचं मार्केटिंग, कारण की तो बनवलायच तशा पद्धतीने की ते लोकांपर्यंत पोचावा. ओके. कारण की त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. उगाचच 2-3 मिनिटाचे व्हिडिओ करून 19-20 व्हिडिओ नाही केलेले.
प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यवस्थित रिसर्च केलेली आहे. पूर्ण एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये पणाला लावलेला आहे. मग बनवणारा वाटतो की तो इतरांपर्यंत पोहोचावा, त्यातनं लोकांनी शिकावं. त्यामुळे ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे, आवर्जून बघा आणि ज्याला नाहीच आहे इच्छा, त्याला कितीही काही केलं तरी तो शिकणार नाहीच आहे. त्यामुळे अशा लोकांनी मार्केटपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहावं. ओके. इकडे बघितलं तर डबल बॉटम इकडे झाला होता. ती डबल बॉटमची कॅन्डल बघा कशी होती. आता जे लोकांनी ज्यांना डबल बॉटम माहिती आहे ना, त्यांची कन्सेप्ट मला माहिती खूप वेगळी आहे. परंतु जे लोक आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनच्या कोर्समध्ये शिकले ते ना, त्यांना आवर्जून माहिती असेल की डबल बॉटम कुठून पकडायचा असतो. ओके. त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा. कारण की ज्या पद्धतीत प्रायजेक्शन बनली, थोडंसं इकडे व्हॉलेटाईल मोमेंटम होता, सपोर्ट. ओके. टेक्निकल जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये काहीशा अशा लेवल आपल्याला बघायला मिळतात आहे. मोमेंटममध्ये जर बघितलं तर एकच सगळ्यात मोठी कॅन्डल आहे आणि ती सेटअपवरती झालेली आहे. लक्षात घ्या, सेटअपवरती आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रीमियमने स्पाइक केलं होतं. ही जर लेवल ब्रेक होती 57,700ची, डाऊन साईडला एक मोमेंटम सपोर्ट आहे 57,592चा, जो की या लेवलच्या आसपास आहे. सेकंड सपोर्ट जर बघितला तर 57,461 या लेवलच्या आसपास आहे. तर या दोन लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला थोडंसं बघायला गेलं तर कन्फ्युजन फॅक्टर हायर साईड आहे. लेवल ब्रेक होत असेल, थोडंसं रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग या गोष्टींकडे लक्ष ठेवा. 57,869 नो ट्रेंडिंग झोनचा रेजिस्टन्स ही लेवल ब्रेक होती, तर आजचा इंट्राडे आहे 57,972 आणि त्याच्यानंतर 58,086 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. प्रायजेक्शन जर बघितलं तर प्रायजेक्शन काहीशी आपल्याला इकडे चॅनलमध्ये बघायला मिळते. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग हा कन्सोलिडेशन आणि कन्फ्युजनमध्ये आपल्याला जाताना दिसेल. गॅप डाऊन जर ओपन असेल तर या लेवलच्या आसपास ते डाऊन साईडला येऊन या लेवलवरती म्हणजे 57,460 वरती जो सपोर्ट आहे, त्या सपोर्टवरनं मार्केट परत काहीसं बुलिश होताना दिसू शकतं. ओके. इकडे जर बघितलं तर इकडे असे काही ट्रेंड लाईन पण आहे. ट्रेंड लाईनच्या तिथेच आपल्याला नो ट्रेंड झोनचा सपोर्ट पण आहे. ही जर लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु जर डायरेक्ट गॅप डाऊन ओपन होत असेल या लेवलच्या आसपास, तर ही जी लेवल आहे ना, ही काहीशी सपोर्टची लेवल आहे. ते सपोर्टवरनं मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. बेसिकली जर बघितलं तर हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट यामध्येच मार्केटने आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते. त्यामुळे सपोर्टवरती बाईंग आणि रेजिस्टन्सवरती सेलिंग. ओके. ही मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी जास्त असते, ना की ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनची. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये देखील सुंदर प्राइस ॲक्शन होती. सेन्सेक्समध्ये एक सुंदर पॅटर्न बनला होता. वरती गेला, पुलबॅक घेतला, इकडे आला, डबल टॉप क्रिएट केला, मार्केटने मोमेंटम दाखवला. ओके. आता हे तुम्हाला दिसताना दिसत असतं, त्याची लेवल कशी बनते, याच्या लेवल बनताना सपोर्ट रेजिस्टन्स कसे असतात, मोमेंटम किती येऊ शकतो, ह्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने डिटेल्समध्ये डबल टॉप डबल बॉटम ह्या सेटअपमध्ये शिकवलेले आहे. ट्रेंड लाईन सपोर्ट आहे या लेवलवरती, म्हणजे पूर्ण जर बघितलं तर ही जी रेंज आहे ही सपोर्टची आहे आणि त्या लेवलच्या आसपास इकडे आपल्याला मार्केटात दिसते. अजून खाली येऊन जर या लेवलच्या आसपास म्हणजे 78,300 ही जी लेवल आहे, या लेवलवरनं मार्केटमध्ये एक धडाका आपल्याला बघायला मिळू शकतो अशा पद्धतीचा. ओके. म्हणजे या लेवल तर रिस्क टू रिवॉर्डचा जर विचार केला तर या लेवलती एक बुलिश मोमेंटम आपल्याला येताना दिसू शकतो. याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे प्राइस ॲक्शनचा विचार जर केला तर. ओके. या लेवलच्या खाली मार्केट जर निघत असेल तर मग सेलिंग मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे आणि ट्रॅपिंगची पॉसिबिलिटी थोडीशी जास्त आहे. ओके. तर असं तुम्हाला कळणार नाही, एकदा लेवल मार्क करून दाखवतो मी तुम्हाला, थोडंसं व्यवस्थित पद्धतीने समजेल. इकडे जर बघितलं तर ही ट्रेंड लाईन तुम्हाला कंटिन्युअसली बघायला मिळते. 78,500ची क्लोजिंग आहे. आजचा इंट्राडे लो या लेवलच्या आसपास आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक स्विंग आणि इकडे एक स्विंग. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. पण आता आपण काय बघितलं, डाऊन साईडला रिस्क फॅक्टर हायर साईड आहे, ते पण आपण एक्सप्लेन करूयाच. व्हिडिओ मोठा बनतोय बिकॉज 2 दिवस सुट्टी आहे. आवर्जून व्यवस्थित बघा आणि ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे, ज्याला शिकण्याची तळमळ आहे ना, त्याला बोरिंग होणार नाही.
बरं, आता काय इकडे बघायला मिळालं होतं आपल्याला, हा एक सपोर्ट जिकडनं मार्केटवर गेलं, हा एक सपोर्ट जिकडनं मार्केटवर गेलं, इथे मार्केट अडकले. कंटिन्युएशन करून जर खाली येत असेल, फ्लॅट ओपन होऊन जर कंटिन्युएशन करून खाली येत असेल ना, तर ही काहीशी मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु या लेवलवरती आलं ना, थोडंसं ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. जर तुम्ही डाऊन साईडच्या विचारामध्ये असाल तर 58,260च्या आसपास. कारण की या लेवलवरती इकडे येण्यासाठी जवळजवळ याला 15-20 कॅन्डल लागतील. परंतु हे 15-20 कॅन्डल तो एका कॅन्डलमध्ये ब्रेक करू शकतो. कारण की या लेवलवरती काय, या लेवलवरती खूप मोठा डिमांड झोन आहे. ओके, डिमांड सप्लाय झोनचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल लगेच. ओके, तर ह्या लेवलवरती डिमांड झोन आहे. त्यामुळे मार्केट जर खाली येत असेल, लेवल ब्रेक करत असेल, तर खाली येताना थोडं स्लो आणि जोरात झटका बसू शकतो. त्यामुळे ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष असणं गरजेचं आहे. सेकंड गोष्ट, जर मार्केट खाली डायरेक्ट जर गॅपडाऊन ओपन होत असेल, ओके, डायरेक्ट गॅपडाऊन या लेवलच्या आसपास, कोणती लेवल आहे 78,300 ते 78,260, या लेवलचं जर डायरेक्ट गॅपडाऊन ओपन होत असेल तर ओपनिंगमध्येच जो गॅप अप गॅपडाऊन सेटअप आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, आणि इकडे येऊन मोमेंटमच नाही दिला, कन्सल्टेशन केलं किंवा गॅपडाऊन कन्सल्टेशन केलं, काहीशी रेंज तयार केली, त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल ना, मग या लेवलवरचे जे बायर आहेत, ओके, ज्यांनी मार्केट इथे होल्ड करण्याचा प्रयत्न करतात ते गिवअप जर केलं ना, तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. 78,159 आणि 78,000 राऊंड लेवल आहे, ह्या दोन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, म्हणजे समजतं तुम्हाला कन्सेप्ट कशा तयार होतात प्राइस ॲक्शनच्या, त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन कशी जमती, कशी बनती. ओके, हे जे आहे ना, हे ओव्हरऑल मार्केटचं नेचर आहे आणि स्पेशली मार्केटच्या नेचरवरती देखील एक लेसन आपण बनवलेलं आहे की मार्केटचं नेचर काय आहे, कशा पद्धतीने मार्केट मोमेंटम देतं. ओके, आणि त्या नेचरला धरूनच 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण आहे, हे पण तुम्हाला माहिती असेल. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला लेवल जर ब्रेक करत असेल तर मोमेंटम थोडासा मोठा येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे, बिकॉज मार्केट या लेवलवरनं मल्टिपल टाईम बुलिश मोमेंटम दाखवलेलं आहे. जे इकडनं सुरुवात वरती गेलं, तर या लेवलवर जर ब्रेक होत असेल तर काहीसा इतका मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. कितका, 78,734 आणि 78,880 या काही लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर कन्फ्युजनमध्ये जातोय, मग जे काय मोमेंटम यायचा होता तो गॅप अपमध्येच फुलफिल होतोय. डाऊन साईडला जर बघितलं गॅपडाऊन ओपन होतं तर इकडे आपण आत्ताच बघितलं की बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. नो ट्रेडिंग झोन 78,579 78,385 हा काही नो ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मिळतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील आणि यातनं काहीतरी शिकायला मिळालं असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. ज्यांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे, जे फक्त दुसऱ्यांवरती डिपेंड आहे ना, त्यांना बिलकुलही शेअर करू नका. ओके, कारण की काय होतं की ते लोक लालची असतात. ते कुठे कॉल्स मिळतील, कुठे टिप्स मिळतील, कोणाचं अकाउंट हँडलिंग मिळेल, कुठे काय मिळेल, कुठे शॉर्टकट मिळेल, ह्याच्यातच ते 5 वर्षे घालवतात, परंतु अभ्यासाला हात नाही लावत. त्यामुळे मी आधीपासूनच सांगत आलेलो आहे ॲनालिसिस व्हिडिओच्या माध्यमातून की ज्यांना पण मार्केटमध्ये काम करायचं त्यांनी पहिला अभ्यास करायचा, त्याच्यानंतर ठरवायचं की याच्यामध्ये काम करायचं आहे का नाही. तुमची सायकोलॉजी, तुमचं नेचर, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर मग मार्केटचा विचार तुम्ही करू शकता. परंतु एकही गोष्टी जर तुमच्या फेवरमध्ये नसेल तर रामराम करा आणि दुसरे वेगवेगळे धंदे आहेत त्याचा तुम्ही विचार करू शकता, किंवा तुमचं क्वालिफिकेशन चांगलं असेल तुम्ही तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जॉबचा देखील विचार करू शकता, परंतु मार्केट एज्युकेशनशिवाय नाही. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ वाटला असेल आणि व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे, मोठा झालेला आहे. आवर्जून तुम्ही बघसा. इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मराठीमध्ये लिहा, खरंच सर व्हिडिओ खूप चांगला होता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.